आज महानगर परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीचं मतदान होत असताना कुठेतरी या निवडणुकींना गालबोट लावण्याचा प्रकार आज महाडमध्ये घडलेला आहे। महाड म्हणजे ऐतिहासिक आणि क्रांतिभूमी असणारं हे महाड आणि या महाडमध्ये मतदानाच्या दरम्यान कुठेतरी या निवडणुकीला गालबोट लागलेला आहे। मतदारांच्या वरती दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे। या ठिकाणी मंत्री महोदय गोगावले साहेब यांचे चिरंजीव विकास शेठ गोगावले हे या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांसोबत या मतदानाचा आढावा घेण्यासाठी आलेला असताना त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे, पिस्तूल रोखण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्याचबरोबर 3 गाड्या भरून या ठिकाणी हॉकी स्टिक आणि स्टंप आणण्यात आले होते असं देखील या ठिकाणी विकास शेठ गोगावले यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींचं खंडन महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहलताई जगताप यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। मतदारांच्या वरती हा एक प्रकारचा दडपण आणण्याचा प्रयत्न आहे, लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे। महाडमध्ये कुठेतरी सत्तांतराचे वारे वाहत आहेत असे शिवसेनेकडनं बोलले जात आहे, ते रोखण्याचा हा प्रयत्न आहे। या ठिकाणी प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना काही अज्ञातांनी 3 गाड्या घेऊन येऊन कुठनं आले काय मला कल्पना नाही, परंतु मी माझ्या कार्यालयाकडे जात असताना पक्षाच्या त्यावेळेला फॉर्च्युनर एक वाईट आहे, 2 कुठल्या गाड्या इनोवा आहेत वाटतं, त्यातनं काही हॉकी स्टिक स्टंप आणि ही रिव्हॉल्वर माझ्यावरती जी उभारण्यात आली ती रिव्हॉल्वर विकास गोगावलेवरती कशासाठी उभारण्यात आली? खासदार सुनील तटकरेच्या दम आहे तर त्यांनी मर्दासारखं येऊन समोर लढावं, पाटणं हे असे बगल बच्चे पाठवायचे नाही। त्याला माहिती नाही तटकरेला अजून की भरत शेठची औलाद आहे। तर विरोधकांच्या माध्यमातून हा प्रकार आमच्याकडून केला गेला नाही असं सांगण्याचा प्रयत्न होत आहे। कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे। स्वतःला इतकं महत्त्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही। झंझावातीसाठी ब्युरो रिपोर्ट संपादक सचिन मेहता, महाड।